शिवमची कटिंग झाली आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 10:51 झाले. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज जायचं आहे कामावर. तर आज थोडं बरं वाटतंय. तर 3-4 दिवस मला काही सुचलत नाही, म्हणजे टाईम वेस्ट गेला माझा. 3 दिवस वाया गेले. तो खूप आजारी पडलो होतो, झोप पण खूप येत होती, पण अजून पण तशी तरतरी नाही अंगात, अशक्तपणाच आहे. तर काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, शरीरात बिघाड झालेला आहे. तर एक्सरे वगैरे काढल्यावरच कळणार आहे, पण का आता पाहू. अजून 2-3 दिवसात बरं वाटलं तर ठीक. तर खूप अशक्तपणा आहे. तर आज आहे आषाढी एकादशी. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज केली होती खिचडी खाल्ली थोडीशी. आता निघतोय कामाला. 12 ते 6 खूप केले. तर शिवमची आज कटिंग करतोय आम्ही घरच्या घरी. तर झाली इथं शिवमची कटिंग. टाकल्या शिवम गाडी, टाकल्या शिवम, पाय टाकल्या शिवम, टाकल्या गाडी. आणि तू करता का टक्कल? नाही. तर खिचडी माझी उरली, खपलीच नाही मला. तर बाकीची इथं ठेवली आहे. तर इथं भांड्यात पसारा तसाच. तर मित्रांनो, माझं ना डोकं आणि हे डोकं भरपूर दुखतं आहे, गरगर करतं आहे, चक्कर आल्यासारखं वाटतं आहे आणि अशक्तपणा खूप आहे. तर 2-3 दिवसापासून पोरांना पण काही खायला वगैरे नाही आणलं आहे. तर पोरं खूप काहीच खायला नाही. तर इथं बघा, काजू आणि बदाम दोन्ही डबडे रिकामे झाले. तर खायला म्हणजे असं काहीच नाही बाहेरचं आता. ना फळं आहे ना ड्रायफ्रूट्स आहे, तर काहीच नाही राहिले. आणि इन्कम पण नाही. तर 3 दिवस वाया गेले. 2-3 दिवसात अर्निंग झाली पाहिजे. तर बसलो इथे. अरे हाय अन्वी. अन्वीला पण ताप आला होता. अन्वी औषध घेतलं होतं तू रात्री? तर शिवम तिकडे बसलाय. तर मित्रांनो, जस्ट घरी आलोय. तर वाजले 6:45. ते 7:45 वाजले मित्रांनो. तर आज उपवास आहे, तर काहीच बनवलेलं नाही सध्या. आणि इकडे शिवम ट्रॅक्टरचे व्हिडिओ पाहतोय आणि मी तिकडे कार्टून पाहू राहिली. तर मित्रांनो, खूप थंडी वाजू राहिली आता सध्या. पाऊस पडलाय थोडा बाहेर आणि मला अजून मळमळच होते. तर पोटात काहीतरी इन्फेक्शन झालं आहे असं वाटतंय, सारखी मळमळ होते. तर आता थोडंफार पेरू वगैरे खाल्लं आहे, थोडं बरं वाटलं आहे. आता जेवण वगैरे करून मस्त झोपून घेतो, मस्त छानपैकी. आणि शिवमचं इथं सकाळी टकलं झालं आहे मस्त छानपैकी, आणि पेरू खातोय मस्त. तर पेरू खूप महाग झाले. तर पेरू 100 रुपये किलो दिले. तर अर्धा किलोच आणले 50 रुपयाचे. स्वीट पोटॅटो आणायचे होते, पण गावात न जाता इकडंच ऑर्डर होती, त्याच्यामुळे परत रिटर्न काय गावात जायचं कंटाळा आला, गेलोच नाही. डायरेक्टली घरी आलो. तर देवदर्शन वगैरे झालंय. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.